सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण व्हाईट बोर्डच्या सहाय्यानं आज आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांचा अभ्यास करणार आहोत. ती तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही वापरतही आहात, पण तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि मराठी असणारी देवनागरी संख्या चिन्ह यांची ओळख तुम्हाला असली पाहिजे. आता स्क्रीनवर कोणी लिहित असेल तर ते लिहिणं बंद करा. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणते असतात आणि देवनागरी संख्या चिन्ह कोणते असतात हे माहित करून घेऊया. आधी देवनागरी मराठी संख्या चिन्ह, देवनागरी मराठी एकाच वेळेला मी 2 ठिकाणी जॉईन झालेलो दिसतोय, त्यामुळं मला तिथून बंद करावी लागेल मीटिंग. डबल झालेलं आहे जॉईन, ते थांबवावं लागेल. तर देवनागरी मराठी संख्या चिन्ह यामध्ये काय असतं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 हे अंक असतात देवनागरी संख्या चिन्हामध्ये. मराठी अंक थोडक्यात देवनागरी संख्या चिन्ह लिहिताना म्हणजे देवनागरी मराठी संख्या चिन्हामध्ये आपण लिहितो त्यावेळेला 0 ते 9 पर्यंतचे अंक पण मराठीमध्ये वापरले जातात. मराठीमध्ये आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीमध्ये आपण जे अंक लिहितो ती संख्या चिन्ह. जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. देवनागरी मराठी संख्या चिन्हामध्ये 1 ते 9 किंवा 0 ते 9 पर्यंतचे मराठी अंक असतात. मराठीमध्ये लिहायचं म्हणजे देवनागरी मराठी संख्या चिन्हात लिहायचं आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं म्हणजे इंग्रजी अंकामध्ये लिहायचं.
जोया स्क्रीन दिसते ना? माझा आवाज येतोय का? हो. हा. आता आज आपण जी बाब पाहणार आहोत त्या बाबीमध्ये संख्या चिन्हामध्ये लिहित असताना कोणतीही संख्या कशी लिहायची आणि कशी वाचायची हे समजून घेऊया. आधी आपण मराठी संख्या चिन्हामध्ये संख्या लिहूया. मराठी संख्या चिन्हामध्ये कसं लिहितात आणि इंग्रजी संख्या चिन्हामध्ये कसं लिहितात किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहितात ते समजून घेऊया. 2 अंकी आपण संख्या लिहिलेल्या आहेत, पण जर 3 अंकी संख्या लिहायच्या असतील तर त्या कशा लिहायच्या? समजा 101 लिहायचं आहे, 101 असं लिहायचंय, तर ते असं लिहितात. म्हणजे आपण 100 ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला 100 हे असं असतं. 100 इंग्रजी अंकामध्ये असं लिहायचं, मराठी अंकामध्ये तुम्हाला मराठीमध्ये कसं 100 लिहायचं आणि इंग्रजीमध्ये कसं 100 लिहायचं ते दाखवले. आता मराठीमध्ये 101 कसं लिहायचं आणि इंग्रजीमध्ये 101 कसं लिहायचं? मराठीमध्ये 102 कसं लिहायचं आणि इंग्रजीमध्ये 102 कसं लिहायचं? हे समजून घ्या. एक पाढा पूर्ण जर समजून घेतला, 103 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 103 किंवा 103 असं आपण त्याला म्हणतो. 104 म्हणजेच 104, 104 104, 105 105, 105, 106, 106, 107, 107 व 107, 108, 108, 108, 108, 109, 109, the 110, 110. आता आपल्या लक्षात आलं असेल मध्ये जो 0 होता, 0, 101, 102, 103, 104, 105 असं जे होतं, तर आता 110 आलं, 110. इथून पुढं आपले सगळे अंक ज्या वेळेला तुम्ही 111 लिहाल त्यावेळेला 111, 111, 112, 112, 112, 112 अशा पद्धतीने होत जाणार आहे. म्हणजे 112, 113, 114, 115, 116, 117, 118 असं 100 असं तुम्ही इथं मी 120 लिहितो आता. 120, 130, 131,
140, असं पण लिहिलं 140 पर्यंत. 140 पर्यंत लिहिल्यानंतर इथं 150 म्हणजेच 150, 150 कसं लिहिले पहा, 160 म्हणजे 160, 170, 170, 180, 180, 190, 190 आणि 191, 192, 193 अशा पद्धतीनं पुढे लिहू शकता तुम्ही. ते 199 पर्यंत लिहिलं म्हणजे 199 पर्यंत. 199 हे 199 आहे. पुढं 200 लिहितो आपण. 200 200 असं तयार होतं. 201 लिहायचं आहे. 201 मग परत 201 असं तयार झालं. 201 म्हणजे 201 मग असा पडा तयार होतो. 101, 102, 103, 104, 105, 101, 102, 103, 104, 105 असं 109 पर्यंत. तसं 209 पर्यंत म्हणजे 209 पर्यंत हे असं लिहितात. 209 हे झालं 209 पर्यंत. 209 झाल्यानंतर 210 लिहिताना मात्र 210 इथे 0 येत नाही. 2 आणि 10 म्हणजे 210 असं लिहिलं जातं. 210 तिथून पुढे आपले 2 अंकी सगळे अंक तयार होतात. 211 ते 299 पर्यंत. 211 ते 299 पर्यंत आपल्याला मग लिहिता येतात. 299 299 हे 299 300 म्हणजे 300 अशापर्यंत पद्धतीनं 300 आपण 3 अंकी संख्या अशा 999 पर्यंत लिहू शकतो. 999 पर्यंत. पण 900 कसं लिहायचं तर 900 हे 900 आहे. 901 म्हणजे 901 901 902 902 909 909 असं लिहिलं जातं. आपल्याला
910 म्हणजे 910 लिहायचंय. 910 तर असं लिहितात. 911 लिहायचंय. 911 911 असं लिहिलं जातं. 912 912 अशा पद्धतीनं हे आपण 999 पर्यंत लिहू शकतो. 999 पर्यंत. आणि इथं आपले 3 अंकी संख्या सगळ्या संपतात. म्हणजे 100 पासून सुरू झालेला 3 अंकी संख्या 100 पासून सुरू झालेला 3 अंकी संख्या 999 पर्यंत आहेत. म्हणजे 100 पासून 200 300 च्या 400 च्या 500 च्या 600 700 800 900 999 पर्यंतच्या. कारण 999 च्या नंतर मात्र 1000 येतं. म्हणजे 1000 ही संख्या आहे. आणि 1000 ही संख्या 4 अंकी असते. 4 अंकी संख्येची सुरुवात 1000 पासून होते किंवा 1000 पासून होते. 1000. 3 अंकी संख्येची सुरुवात 100 पासून होते. 100 पासून. 100 पासून 3 अंकी संख्या सुरू होतात. ते 1000 पर्यंत म्हणजे 1000 ला 4 अंकी संख्यांची सुरुवात होते. हे झालं महत्वाचं जे तुम्ही लिहून घेतलं असेल. स्क्रीनवर दिसते ते. हे लिहून घेतलं असेल तर आपण आता तुम्हाला काय समजलंय ते पाहणार आहोत. तुम्हाला संख्या वाचायच्या आहेत. आपण संख्या कोणकोणत्या लिहितोय त्या तुम्हाला वाचता येतात का ते पाहायचे आहे. 3 अंकी संख्यांचा सराव होईल. नंतर 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्यांचा सराव घ्यायचा आहे आपल्याला. आपण दुसरीच्याच वर्गात 5 अंकी संख्यापर्यंतच्या संख्या वाचायला शिकणार आहोत. जरी आपल्याला दुसरीला 2 अंकी संख्यापर्यंतचा सराव आहे, 3 अंकी संख्येपर्यंत आहे, पण तरी सुद्धा दुसरीच्याच वर्गात आपण 5 अंकी संख्यापर्यंतच्या संख्या वाचायला शिकणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता हे स्क्रीनवर लिहिलेलं आहे ते मी पुसून टाकतोय. कारण ज्या वेळेला मी लिहित असतो त्यावेळेला तुम्ही लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. मी आता काही संख्या लिहितोय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. आणि ती कोणती संख्या आहे त्या संख्या अक्षरात पुढे लिहायच्या. अंकात लिहिल्या जातील त्या तुम्ही अक्षरात पुढे लिहायच्या. अक्षरात.
हा एक 9 संख्या तुमच्या स्क्रीनवर लिहिलेल्या आहेत. आणि या संख्यांचं अक्षरलेखन करणं आणि अक्षरलेखन केल्यानंतर यांचं वाचन करणं, म्हणजे या संख्यांच्या पुढं तुम्हाला त्यांचं अक्षरातलं नाव लिहायचं आहे. म्हणजे ही संख्या कोणती आहे, तुम्हाला ही वाचायला येते का, ते आता आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला या संख्या वाचता येतात का? ज्यांना वाचता येत असतील त्यांनी रेज हँड करा. आधी पहिल्यांदा वाचन घेऊया, म्हणजे बाकीच्यांना कळेल काय लिहायचं आहे अक्षरात. ते स्वरूप कोणत्या हा 28, बरोबर 243, बरोबर 318, बरोबर 469, बरोबर 975, नाही 957, बरोबर 861, बरोबर 638, बरोबर 134, 100 काय पुन्हा एकदा सांग. 134, बरोबर 589, बरोबर. छान. स्वरूपनं 10च्या 10 संख्या वाचलेल्या आहेत. एक संख्या फक्त तिनं गडबडीमध्ये वेगळी वाचली, पण बाकी बरोबर वाचल्या. पुन्हा सगळ्या वाचल्या. जोया 728, हम्म 243 आणि 318 हम्म. आणि 469, 957, 861, 638, 134, 569, 89. छान. तुम्ही ह्या संख्या जरी अशा वाचल्या की 728, 243, 318, 469, 957, 861, 638, 134, 589 अशा वाचल्या तरी सुद्धा चालू शकतात. हा रोजल बसतो नाव लिहितो बाज 7 हे सगळं बोलत मराठी बाज सर इंग्लिश मधनं का मराठी मधनं? त्याही पद्धतीने वाच, तुला जमेल त्या पद्धतीने वाच, चालेल. 728, 243, 318, 487, 38, 134, 589. खूप छान. आयुष रडत रडत अभ्यास चालाय काय आयुष? वाचणार आहे की नाही? आयुष
आरोही. हाँ सर. 728, 243, 318, 469, 957, 861, 638, 134, 589. Thank you, sir. खूप छान. वरद. 728, 243, 380, 469, 957, 800, 638, 134, 589. Thank you, sir. खूप छान वरद. त्या वरदच्या नंतर रोजलचा रेस आहे. रोजल. 108, 103, 106, 109. नाही 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 100 कुठून काढलं? 100 कुठंच नाही. 100 फक्त एकाच ठिकाणी आहे. 700 आहे पहिली संख्या. 728. 728, 743. अरे पहिला ऐक पहिला अंक सगळा त्यांना 100 म्हणायचं आहे. 700. दुसऱ्या संख्येतला पहिला अंक आहे त्याला 2 आहे तर 200 म्हणायचं आहे. 243. पहिल्यांदा 728, दुसऱ्यांदा 243. 100 कुठे आहे? 728, 243, 316, 400. नाही 18 आहे. 18 आहे. 318. 318 आहे. 318, 469, 957, 861, 638, 134, 589. हा आता बरोबर वाचलं. आता कोण राहिलं? जोया वाचली का? जोयाचा नाही झाला नंबर. झालंय. अजून एक इंग्लिश मध्ये वाचायचंय. बर वाच. 728, 243, 318, 469, 900. नहीं वो गया. हाँ 957, 861, 638, 134, 589. छान. कार्तिक. 728, 243, 318, 469, 957, 861, 638, 134, 589. Thank you, sir. यानंतर मिसबा देवराज वाचताय का?
728, 243, 318, 469, 957, 861, 638, 134, 589. Thank you, sir. Sir, मी म्हणू? हा वाच चालेल. 728, 728, 243, 318, 469, 957, 861, 900, 638, 89. Thank you, sir. Sir, मराठीत वाचू? हा वाच चालेल वाच. 700, मराठीत 728. 27, 243, 318, 469, 957, 861, 638, 134, 589. Thank you, sir. छान देवराज, खूप छान. आता कोण आहे, आणखीन कोण वाचते? वेदांत जगताप कोण आहे? काका. हा पियुषा कोण आहे काका? माईक बंद कर. आयुष्य असतील मला वाटते. पियुषा हा वाच वाच. 728, 243, 318, 469, 134, 589. Thank you, sir. Yes, sir. हा वाच. Sir, मी वाचू? हा वाच. सातशे 28, 243, 318, 469, 957, 861, 638, 134, 589. Thank you, sir. छान रेवा. नाही प्राचीच झाला आता रेवा. आता रेवा 728, 243, 318, 416, 69, 957, 861,
638 134 589. Thank you, sir. छान रेवा. रेवाच्या नंतर ऋतुराज रेज हँड पुन्हा दिसतोय. रेज हँड परत वाचणार आहे. वाचायचं आहे. वाच. 728 200 कार्तिक ठावरे. कार्तिक ठावरे लक्ष नाही. 318 469 957 861 738 134 589. थँक्यू सर. छान. वरद पवार. वरद वाचतोय का? हो. हा वाच. 728 243 318 469 957 800 861 638 134 589. थँक्यू सर. छान. या सगळ्या संख्या आपण ज्या आता संख्या लिहिलेल्या आहेत या संख्यांच्या संख्या अक्षरात लिहायच्या किंवा 3 अंकी कोणत्या दुसऱ्या संख्या घ्या आणि त्या अक्षरात लिहा. नंतर